Now the next topic in an electrical circuit, that is called electrical current. What do you mean by current? आपल्याला महत्त्वाचा प्रश्न आहे करंट म्हणजे काय असतं त्या ठिकाणी. So what do you mean by current? तुम्हाला विचारायला कोणी electric current, it is denoted by the capital letter I. अशा प्रकारे दाखवतो त्या ठिकाणी. तर इलेक्ट्रिकल करंट म्हणजे काय? इट इज अ मूवमेंट और फ्लो ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज कॅरियर. इलेक्ट्रिकल चार्ज कॅरियरचा मूवमेंट किंवा फ्लो इज कॉल्ड एज अ करंट. जर इलेक्ट्रिकल चार्ज पार्टिकल्स म्हणजे उदाहरणार्थ आपण इलेक्ट्रिकल चार्ज पार्टिकल्स म्हणजे कुठले घेतो? इलेक्ट्रॉन्स. जर तो स्थिर असेल सो देयर इज नो करंट कंडक्शन. तो जर स्थिर असेल तर देयर इज नो करंट कंडक्शन. पण ज्याला त्याला मोशन मिळते तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातो, ज्याला त्याला फ्लो होतो, ॲट दॅट टाइम वी कॅन से द करंट इज फ्लोईंग. कारण आपण त्याला करंट फ्लो म्हणतो त्या ठिकाणी. आलं लक्षात? सो इलेक्ट्रिकल करंट इज रिलेटेड बाय आय. इट इज नथिंग बट इट इज अ मूवमेंट और फ्लो ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज कॅरियर. इलेक्ट्रिकल चार्ज कॅरियर म्हणजे कुठला? इलेक्ट्रॉन्स. इट इज मेजर्ड इन एम्पियर. कशाला मोजतात करंट? करंट इज मेजर्ड इन एम्पियर. लक्षात ठेवा सगळ्यांनी, करंट इज मेजर्ड इन एम्पियर. त्याचा सिम्बॉल काय असतो? आय और स्मॉल आय. आय मीन्स इंटेन्सिटी. इट इज द कंटिन्युअस फ्लो ऑफ द इलेक्ट्रॉन्स. करंट फ्लो तो म्हणजे काय? त्याचा इलेक्ट्रॉन्सचा कंटिन्यू फ्लो चालू असतो. इलेक्ट्रॉन्स नेहमी मोशन मध्ये असतात, त्यांना गती असते त्या ठिकाणी. आलं लक्षात? आणि इलेक्ट्रॉन्सला फ्लो कशामुळे मिळतो? The negative particles of an atom around the circuit that are being pushed by the voltage source. म्हणजे जोपर्यंत आपण त्याला व्होल्टेज सोर्स देत नाही, त्याला व्होल्टेज देत नाही तोपर्यंत करंट फ्लो होत नाही. कारण करंट फ्लो होण्यासाठी काय पाहिजे? इलेक्ट्रॉन्सला गती पाहिजे, फ्लो पाहिजे, त्याला मोशन पाहिजे. आणि मोशन मिळण्यासाठी आपण काय करतो? त्याला व्होल्टेज सोर्स देतो. इलेक्ट्रॉन्स फ्लो फ्रॉम नेगेटिव्ह टर्मिनल टू द पॉझिटिव्ह टर्मिनल. लक्षात ठेवा, महत्त्वाचं वाक्य आहे. इलेक्ट्रॉनचा फ्लो नेहमी कसा असतो? इट इज फ्रॉम द नेगेटिव्ह टर्मिनल टू द पॉझिटिव्ह टर्मिनल. कारण का? देयर इज अ अट्रॅक्शन बिटवीन नेगेटिव्ह पार्ट, नेगेटिव्ह चार्ज कॅरियर अँड पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर. सो इलेक्ट्रॉन्स फ्लो फ्रॉम द नेगेटिव्ह टर्मिनल टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सप्लाय. आणि कन्व्हेन्शनल करंट कसा फ्लो होतो? इलेक्ट्रॉनचा फ्लो निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह कडे असं. लक्षात इकडे that is the flow of electrons. आणि करंट फ्लो कसा असतो? नेहमी करंट फ्लो हा इलेक्ट्रॉन फ्लोचा विरुद्ध असतो, पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह कडे. तर तुम्हाला डायग्राम दाखवतो, तुम्हाला लक्षात द्या ठिकाणी. हे बघा, तुम्हाला या ठिकाणी सर्किट डायग्राम दाखवलेले आहे. दोन सर्किट डायग्राम दाखवलेले आहेत. Generally, circuit diagram that flow of current through the circuit is usually has an arrow associated with the symbol I or small case I. आता या ठिकाणी तुम्हाला दाखवले दोन डायग्राम दाखवलेले आहे. तर इथं तुम्हाला डीसी व्होल्टेज दिलेले. काय दिले आपण? डीसी व्होल्टेज दिले. ही पॉझिटिव्ह पोलॅरिटी, ही असं निगेटिव्ह पोलॅरिटी. इथं काय दाखवलं तुम्हाला? हे सर्किट कम्प्लीट झालेलं आहे. ओके, त्याला व्होल्टेज दिलेले आहे. तर त्याला तुम्हाला इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा दाखवला आहे? निगेटिव्ह टर्मिनल कडनं पॉझिटिव्ह टर्मिनल कडे. दॅट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि जो करंट फ्लो होतो, हा करंट फ्लो काय असतो? इकडे दाखवतो तुम्हाला बघा, हा व्होल्टेज सोर्स पॉझिटिव्ह टर्मिनल. करंट फ्लोची दिशा ही नेहमी काय असते? इलेक्ट्रॉन्स फ्लोच्या दिशेच्या विरुद्ध असतं. आलं लक्षात त्या ठिकाणी? सो current flow through the circuit, that means there is a flow of electrons, and flow of electrons नेहमी कसे फ्लो होतात? इलेक्ट्रॉन्स they are flow from the positive terminal to the negative terminal. हे सगळं लक्षात घ्या त्या ठिकाणी. So that is the current flow denoted by I. Current is denoted by I. It is measured in ampere. Current flow म्हणजे काय? It is the flow of charge carrier. आपले चार्ज कॅरियर कुठले असणार आहे? इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्ह चार्ज कॅरियर, दे आर कॅरी इलेक्ट्रिक करंट. नाउ आता पुढचा भाग सर्किट मध्ये आपण बघूया त्या ठिकाणी रेजिस्टन्स. सो व्हॉट डू यू मीन बाय रेजिस्टन्स? रेजिस्टन्स म्हणजे काय? सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आपल्याला त्या ठिकाणी. तर रेजिस्टन्स इट इज डिनोटेड बाय आर. लक्षात ठेवा, कशाने दाखवतो आपण रेजिस्टन्स? आर ने दाखवतो. Resistance is nothing but it is the opposition to the flow of electric current. Electric current flow होत असेल, करंट फ्लो होत असेल तर त्याला विरोध करणारा
Opposition to the flow of electric current is called as a resistance. It is an important part in electrical circuit. Each and every electrical or electronic device or components, they are having its own resistance. प्रत्येकाला स्वतःचा एक रेजिस्टन्स असतो आणि रेजिस्टन्स काय करतो तर करंट फ्लो व्हायला तो विरोध करतो, कॉल्ड एज अ रेजिस्टन्स. The resistance R of the circuit is its ability to resist म्हणजे काय विरोध करायचा or prevent the flow of current. करंट फ्लोला विरोध करतो, that is called the resistance. करंट फ्लोला विरोध करतो म्हणजे कशाला विरोध करतो? It opposes to the flow of electrons. आलं सगळ्यांना? लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनचा फ्लो होण्यासाठी काय करतो आपण त्या ठिकाणी? वी आर अप्लाइंग द व्होल्टेज. त्याला व्होल्टेज देतो त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल सर्किट टू कॉज द करंट फ्लो थ्रू द कंडक्टिंग मटेरियल. आता रेजिस्टन्स हा नेहमी आर दाखवतात. कशात मोजतात त्या ठिकाणी? इट इज मेजर्ड इन ओहम्स. त्याची युनिट काय त्या ठिकाणी? ओहम. हा त्याचा सिम्बॉल आहे. लक्षात त्या ठिकाणी विथ प्रिफिक्स. आता या ठिकाणी काही रेजिस्टन्सची व्हॅल्यू ओहम मध्ये दिली असते, काही रेजिस्टन्सची व्हॅल्यू किलो ओहम मध्ये दिली असतात. आता 1 किलो म्हणजे काय तर 1 किलो ओहम इज इक्वल टू 1000 ओहम. लक्षात ठेवा, 1000 ओहम म्हणजेच काय? 1 किलो ओहम. 10चा तिसरा घात का असो 1000 असतो. ठिकाणी काही रेजिस्टन्सची व्हॅल्यू मेगा ओहम मध्ये दिलेली असते. मेगा ओहम म्हणजे काय तर 1 मेगा ओहम. तुम्हाला सांगितलं 1 मेगा ओहम म्हणजे काय तर एकावर 6 शून्य 10⁶ ओहम्स. आलं लक्षात? तर 1 मेगा ओहम इज इक्वल टू 10⁶ ओहम. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, नोट दॅट द रेजिस्टन्स कॅन नॉट बी इन नेगेटिव्ह व्हॅल्यू. त्यांची कधीच नेगेटिव्ह व्हॅल्यू नसतात. रेजिस्टन्स व्हॅल्यू आर ऑलवेज पॉझिटिव्ह. महत्त्वाचं त्या ठिकाणी मग रेजिस्टन्स म्हणजे काय? ऑपोजिशन टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड एज रेजिस्टन्स. इट इज रिलेटेड बाय आर. इट्स ॲबिलिटी टू रेजिस्ट ऑर प्रिव्हेंट द फ्लो ऑफ करंट. करंटला विरोध करण्याचं कार्य करतो त्या ठिकाणी. रेजिस्टन्स शक्यतो आपण कशात मोजतो? इट इज मेजर्ड इन ओहम. कधी कधी रेजिस्टन्सची व्हॅल्यू किलो ओहम मध्ये दिली असेल. 1 किलो ओहम इज इक्वल टू 10⁻³ ओहम किंवा कधी मेगा ओहम दिली असेल. 1 mega ohm is equal to 10⁶ ohm. Now here the symbols are resistance are shown here. हे बघा तुम्हाला या ठिकाणी सिम्बॉल्स पण दाखवले रेजिस्टन्स. हा इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये सिम्बॉल त्या ठिकाणी सर्किट डायग्राम मध्ये दाखवताना रेजिस्टन्स तुम्हाला अशा प्रकारे दाखवतात. हा पहिला सिम्बॉल बघा अशा प्रकारे रेजिस्टर दोनच टर्मिनल दाखवलेले. दॅट इज अ फिक्स्ड व्हॅल्यू रेजिस्टर. कधी कधी तुम्हाला अशा प्रकारे रेजिस्टन्स दाखवलेला असतो बघा. झिगझॅग लाईन्स आर देअर. म्हणजे आपण स्पीड ब्रेकर बघतो ना त्या ठिकाणी तशा पद्धतीचं असतं त्या ठिकाणी. अशा प्रकारचं रेजिस्टन्सची व्हॅल्यू असं दाखवलेलं असतं झिगझॅग. तिथं आर लिहिलं त्या ठिकाणी. आता या ठिकाणी या रेजिस्टरला दोनच टोक. ज्या रेजिस्टरला दोनच टर्मिनल असतात 1 आणि 2 त्या रेजिस्टरला म्हणतात फिक्स व्हॅल्यू रेजिस्टर. त्यांची व्हॅल्यू फिक्स असते. त्यांची व्हॅल्यू आपण बदलू शकत नाही. सर्किटमध्ये त्यांची व्हॅल्यू फिक्स असणार आहे. पण काही काही रेजिस्टरला 3 टर्मिनल असतात 1, 2 आणि 3. ज्या रेजिस्टरला 3 टर्मिनल असतात आणि तुम्हाला असं बाण दाखवलेलं आहे त्याला म्हणतात व्हेरिएबल रेजिस्टर. ह्या व्हेरिएबलची रेजिस्टर आपण सर्किटमध्ये जोडल्यावर बाहेरून त्याची रेजिस्टन्स व्हॅल्यू बदलू शकतो. आलं लक्षात? त्या ठिकाणी पहिले 1 नंबरचं टर्मिनल 3 नंबर टर्मिनल वापरलं फक्त आपण तर त्याला काय असतं त्या ठिकाणी रेजिस्टन्सची व्हॅल्यू फिक्स असणार आहे. 1 आणि 3 मध्ये आपण रेजिस्टन्सची व्हॅल्यू घेतली बघा. हे टर्मिनल 3 मध्ये घेतली याची व्हॅल्यू फिक्स असणार आहे. पण 1 आणि 2 मध्ये जर व्हॅल्यू घेतली आपण त्याची रेजिस्टन्सची व्हॅल्यू इथं बदलणार आहे. इथं वेगळी असेल इथं वेगळी असणार आहे. मग 3 टर्मिनल रेजिस्टर त्याला म्हणतो व्हेरिएबल रेजिस्टर. त्या सिम्बॉल अशा प्रकारे बाण दाखवतात किंवा अशा प्रकारे सुद्धा रेजिस्टर दाखवतात. दॅट इज अ व्हेरिएबल रेजिस्टर. रेजिस्टर दाखवण्याचा मध्ये बाण दाखवायचा म्हणजे तो व्हेरिएबल रेजिस्टर. आणि तिसरा एक प्रकारचा विषय तुम्हाला दाखवलेला आहे दॅट इज कॉल्ड LDR. त्याला लाईट डिपेंडंट रेजिस्टर्स. तर ह्या LDR ची व्हॅल्यू त्याच्यावर लाईट इन्सिडेंट केल्यावर कमी जास्त होते. असा रेजिस्टर दाखवलेला बघा. त्याच्याला 2 ॲरो दाखवायचे त्याच्यावर
इनकमिंग एरो. म्हणजे या रेजिस्टन्सची व्हॅल्यू कशावर स्टडी डिपेंड्स ऑन द लाईन